आहो പ്രസന്റേഷൻ ഐറ്റം അല്ലേ 2000 प्योर गोल्ड है गोल्ड प्लेटेड ओके गोल्ड प्लेटेड आहे हे नि बसायला पण चांगलं केलं मलाबार एक्सप्रेस कॉफी घ्यायची त्या दिवशी आपण बघितलं सेमच आहे ना तिच्यासारखी जास्त जवळ जाऊ नको इकडे बंद होता आज हा VIP रूम आहे हे बघ शरती दोघं येत आहे का शेरा आणि ते रे बघा आणि हे रे बघ हे कसलं भारी गेले आमचा मोबाईल जातोय म्हणून तिथपर्यंत शर्यू नो एंट्री लिहिले जाऊ नको पुढं नो एंट्री लिहिले इथं चल कुठं आहे गेट नंबर 8 खाली आहे का खाली आहे आमचं गेट नंबर 8 reports. If any personal electronic device or power bank emits smoke or heat or gives off unusual odor, please inform the cabin crew immediately. Thank you. Along with me in the cockpit is my colleague Tarun Yadav. In the cabin, we have a wonderful set of crew today, headed by Kritika. In case you need any assistance, feel free to ask them. I'll get back to you with the latest updates about Navi Mumbai once we are in contact with their ATC. करने के लिए इस तरफ और पेटी खोलने के लिए इस तरफ फ्लैग उठाएं। कैबिन में हवा का दबाव कम होने पर ऑक्सीजन नकाब अपने आप ऊपर बने पैनल से नीचे आ जाएंगे। कुर्सी पर बैठे रहें, अपना पर्सनल मास्क हटाएं और ऑक्सीजन मास्क को अपनी ओर खींचे। नाक मुंह ढककर सामान्य रूप से सांस लें। अपना मास्क पहले पहने और फिर दूसरों की सहायता करें। इस एयरक्राफ्ट में 10 सवार हैं। 2 एयरक्राफ्ट के पिछले भाग में, 2 विंग्स के पीछे, 4 ओवरविंग पर और 2 आगे की ओर है। आपका निकटतम द्वार आपके पीछे भी हो सकता है। कैबिन में अंधेरा होने की स्थिति में ये एग्जिट पाथ लाइट्स आपको निकटतम द्वार तक पहुंचने में मदद करेगी। आपातकालीन स्थिति में अपने सामान की परवाह ना करें और सबकी सुरक्षा को ध्यान में रखते हुए जितनी जल्दी हो सके एयरक्राफ्ट से बाहर निकलने की कोशिश करें। अधिक जानकारी के लिए कृपया सुरक्षा निर्देश पत्र पढ़ें जो आपके सामने की सीट पॉकेट में रखा है। धन्यवाद। तर आता आम्ही टेक ऑफ केला आहे। मी तुम्हाला आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच की कोचीनचं एअरपोर्ट कसं आहे, तिथली सगळी प्रोसेस करून आम्ही निघालो होतो आणि आमची ना पहाटे 3 का 4 वाजताची फ्लाईट होती। मी ह्यासाठी एक्सायटेड होती की मी पहिल्यांदा नवी मुंबई एअरपोर्टवर जाणार आणि आम्हाला सनराईज बघायला मिळणार। म्हणजे पहिल्यांदा मी प्लेनमध्ये बसल्यावर सनराईज बघणार होते, पण माझ्याकडून ती क्लिप चुकून डिलीट झाली। ह्याचं ना खूप वाईट वाटते मला, पण जाऊ दे म्हटलं। मी म्हणजे समोरून तर बघितलं, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण एवढा भारी सनराईज दिसत होता ना की असं शब्दात सांगता येत नाही। तर आम्ही ना इथं
म्हणजे आमची प्लेन लँड झाली होती. तर आम्ही इथं नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर आलो होतो आणि मी ना इथं पहिल्यांदा आले होते. तर इथलं एअरपोर्ट ना खरंच खूप सुंदर, क्लीन आणि स्वच्छ होतं, त्यामुळे खूपच छान वाटत होतं. आणि म्हणजे एक्सायटेड तर होते की घरी जायचं म्हणून आता एवढं 7-8 दिवसांनी. पण वाईट वाटत होतं की केरळची ट्रिप संपली, कारण केरळची ट्रिप ना खरंच एवढी भारी झाली ना, म्हणजे आतापर्यंत जेवढ्या ट्रिप केल्या ना, ही ट्रिप ना खरंच लक्षात राहण्यासारखी होती. कारण सगळ्यात जास्त नॉर्मली आम्ही ना 3 ते 4 दिवसाची ट्रिप प्लॅन करत होते, पण पहिल्यांदाच आम्ही एवढे 7 ते 8 दिवसाची ट्रिप प्लॅन केली होती, ते पण शर्यूला घेऊन. आणि शर्यूनं ना आम्हाला अजिबात त्रास दिला नाही, ती पण खूप छान राहिली. म्हणजे तिचं खाणं पिणं एकदम व्यवस्थित होतं, आजारी वगैरे काहीच पडली नाही, ते एक जास्त महत्त्वाचं होतं. तर तुम्ही ना माझा इथून ते घरी जाण्यापर्यंतचा प्रवास नक्की बघा. पिकअप लेन किती आहे गाडीचा नंबर? काय ते खायचं आहे? आम्ही मुंबईपासून ते पुण्यापर्यंत कॅब बुक केली होती आणि कॅब थ्रूच आलो, कारण आमची गाडी पुण्यात होती. तर तिथं आम्ही पुण्यामध्ये आलो, येताना नाश्ता वगैरे सगळं करून आलो. तिथं माझ्या नंदेच्या घरी ना जेवण वगैरे सगळं झालं आणि तिथं काही मी शूट केलं नाही. नंतर घरी ना माझ्या सासरे आल्यावरती दुसऱ्या दिवशी शूट केलं. तर इथला सगळाचा व्ह्यू असा काहीसा होता आणि एवढ्या छान कैऱ्या वाटत लागल्या होत्या ना, म्हणजे असं एकदम माउथ वॉटरिंग होतं. मी ना ह्या कैऱ्या ना घरी नक्की घेऊन जाणार. इथं ना ही दोघे डॉगी असं बसले होते. तर आमची ना आता तिकडे घरी जायची तयारी सुरू होती. तर माझे व्लॉग आवडत असेल तर ना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि इथून पुढे ना माझे डेली व्लॉग येतील, तर त्याला पण छान असा रिस्पॉन्स द्या आणि व्हिडिओज नक्की बघा. बाय.